मी कालच सांगतोय बकासूर पळेल 50% सांगू शकत नाही. लिमच्या मैदानामध्ये तो जेव्हा जेव्हा पळाला तेव्हा तेव्हा त्याला गुलाल जो आहे तो मिळालेला आहे. परंतु काही लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, त्यांचं मनापासून आभारी आहे. आणि सकाळीसुद्धा सांगितलं की बकासूर पळणार, नाशिकच्या मैदानातसुद्धा पळेल, सांगू शकत नाही. परंतु ह्या मैदानात पळणार ही मला गॅरंटी होती. आणि कसा अंदाज ठरला मित्रांनो. आणि खरंच माझा अंदाज जर चांगला ठरला तर मला बक्षीस द्या देऊ शकताय मित्रांनो, द्या नाही देऊ शकताय. माझा नंबर आहे माहीत आहे 9561119940वर. गटाचे निकाल सांगतोय मी. कुणाला जर वाटले आवडले व्हिडिओ तर नक्कीच मला बक्षीस पाठवू शकताय 9561119940वर. गुगल पे फोनपे चालू आहे दोन्ही. आता निकाल सांगतोय गट 1 ते 10चे कोणकोणते बैल जे आहेत, कोणकोणते नंदी आहेत ते सेमीफायनलसाठी पात्र झाले. चला बघूया. गट क्रमांक 1मध्ये एक टॉपची गाडी पळाली. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्र गाजवला असा हा द्वारलीचा हरण्या 722 आणि त्याच्यासोबत हरण्या 722 आणि आपल्या सातारा एक्सप्रेस बलमा या दोघांच्या दावणीतला पठ्ठे पळाले दोघंही. असा हा द्वारलीकरांचा जलवा 722 आणि त्याच्यासोबत पळाला छोटा बलमा छोटा आणि जलवाची गाडी जी आहे ती प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. चांगलं वाटलं, कारण की एवढी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. हरण्याच्या गत सेम दिसतोय त्यांचा जलवा आणि त्याच्यासोबत आज सातारा एक्सप्रेस बलमाच्या दावणीतला छोटा बलमा पळाला. गाडी काय पळाली मित्रांनो, गाड्यात फायनलला राहणार आहे ही गाडी. 2 नंबरची गाडी, एक टॉपची गाडी पळाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी आहे. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे. MM नाना यांचा पेठखरांचा राजा आपल्याला पळताना दिसला. आणि तो पेठखरांचा राजा जो आहे तो गोट्या पैलवान माऊली यांच्या रायनासोबत पळाला. गाडी सुंदर पळाली बरं का मित्रांनो. गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर रामोस वडईकरांनी ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सोन्या ड्रायव्हर रामोस वडईकरांना. आज पुन्हा एकदा दाखवून दिले ते सुद्धा की काय ड्रायव्हिंग केलं होतं त्या मैदानातसुद्धा आणि आतासुद्धा ते तयारच आहेत. गट क्रमांक 3चा निकाल. 3मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी संजा आणि हरण्याची गाडी जी आहे त्याच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये संजा आणि हरण्याला. गट क्रमांक 4चा निकाल. 4मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे. महेशप्पा कालगावकर यांचं आणि त्यांचाच नंदी पाळला. आणि त्यांचा नंदीचं नाव जे आहे ते शिवा आहे. आणि त्या शिवासोबत आपल्याला पळताना दिसला विटेकरांचा चेंडू, हिंदकेसरी चेंडू आहे बरं का तो चेंडू. आणि शिवाची गाडी जी आहे ती आकू ड्रायव्हर मिल्ट्रॅप शिंकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला देतो आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल घेतो आहे. 5मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी मालगावकरांचा निशान पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सोनखेकरांचा शंभू यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती बैलांची नावे काही माहीत नाही, परंतु ह्या नावाने गाडी पळाली. बघूया काय होते, कुठली बैलांची नावे कमेंट्समध्ये सांगू शकताय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल आहे. 6मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 6वरून गाडी पब्लिकनं पळाली मित्रांनो. मुरुम दिगंचीकरांचा येडा लक्ष पळाला आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला. खूप दिवसानंतर हा नंदी कमबॅक करतोय. 301 मोरदरीकरांचा हरण्या तसाच पळ आहे डाव्या खांदी आणि चांगला पळतोय आज मोरदरीकरांचा हरण्या. गाडी सेमी सुट्टा काढला आहे. नितीन ड्रायव्हर हे गाडीवरती होते. खूप चांगली गाडी पळवली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल घेतो आहे. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी येरगावकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळताना बुलढाणा एक्सप्रेस काशी पळाला. सुंदर अशी गाडी काशी आणि सर्जाची येरगावकरांच्या गाडी सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 8मध्ये मी सकाळी सांगितलं होतं की बकासूर पळणार आहे. पैरा फसला असेल, पैरा फसू द्या फसला तरी, परंतु सांगितलं होतं बकासूर पळणार आणि बकासूर पळाला. आणि बकासूर पळाला कोणासोबत पळाला? आज घरचा साज पुन्हा एकदा पळाला. त्या दिवशी बी घरचा साज पळाला, या दिवशी बी घरचा साज. काय नक्की चाललं आहे बकासूरचं काय? घरचा साजचं निर्विवाद वर्चस्व झालेलं आहे. आणि माझं खरंच मी एवढं कष्ट करतो आहे, माझ्यासाठी बक्षीस वगैरे पाठवत जावा तुम्ही. बाकीच्या लोकांना बक्षीस पाठवता, मग मला का पाठवत नाही? माझा नंबर आहे 9561119940वर. गुगल पे फोनपे दोन्ही चालू आहे.
गट आणि गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केली पुन्हा एकदा. गट क्रमांक 9चा निकाल तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी रणवीर आणि कन्हैया ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र लखन ड्रायव्हर यांनी केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आणि गट क्रमांक 10चा निकाल आता तुम्हीच सांगा कोण पाळलं. मी 9 निकाल बघितलं, गट क्रमांक 10चा राहिला आहे. 11 ते 20चे निकाल जे आहेत ते आपल्या दुसऱ्या चॅनलवरती किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनलवरती येतील.